तर मित्रांनो, आता आपण चाललो आहे गावात. तर सगळं भाजी वगैरे तर सगळं रेडी झालेलं आहे. मी काय नंतर शूट केलं नाही, आता एंड पण आत्ता जस्ट शूट केलं आहे मी. आता इथून पुढं नवीन व्लॉग चालू करणार आहे, जो आहे जागरण गोंधळाचा. कपडे वगैरे चेंज केलं मी. आता काय आहे, तिथं जायचं, जेवण वगैरे, आता गावात जायचे, पाया पाडायला वगैरे, याचं सगळं शूट असणार आहे. जागरण गोंधळाचा डान्स वगैरे करायचा आहे जरा लचिक लचिक. तर त्यामुळं जाऊ आता, चला. आणि हा ड्रेसिंग एवढं मॅचिंग झालं ना, मी पण थोडंसं असं ब्ल्यू शर्ट घातला आहे, नेव्ही ब्ल्यू टाईप जरा आहे. वैष्णवीने पण ब्ल्यूवाली साडी आणि हिचा ड्रेस पण माझ्यासारखा सेम मॅचिंग आहे. आईची साडी पण सेम. चौघांचा असं डायरेक्ट जुळून आले कपडे मॅचिंग. आम्हाला ते तिथे गेल्यावर ते म्हणतील डायरेक्ट कपड्यांचे का तुम्ही सगळ्यांनी विचार करून एक ड्रेस कोड बनवला का काय. तर तसं नाही, डायरेक्ट असं जुळून आलं अचानक ते, त्यामुळं चालू आहे आता काय. आणि अशा तऱ्हेने गोंधळ चालू झालेला आहे. गोंधळ गोंधळ चालू झाला आहे. गोंधळ युट्यूबर गोंधळ. भैया इकडे बघा, ब्लॉगर वाघ आज पुण्याहून इकडे आलाय. गोंधळाला आम्ही
भवानी तू बाळवंत सावळी रामाची मात आरती वळू मने भगव वाळू मूळ माया रेणुके आनंदी जय देवी जय जय भवानी शिवाने अवतारा गावातून आलो आम्ही. आता हे सगळं असे अर्धे मंडळ असतं पहिल्यांदा गाणी वगैरे म्हणतात माया किंवा ज्यांच्याकडे देव आहे परडी आहे किंवा असं ते बघा हे आहे ते ह्याला काय म्हणतात ते मला नाव लक्षात येत नाही पहिल्यांदा परडी नाही परडी ते पोत आहे ते जे सगळे देव म्हणजे देवाचं करतात ते सगळे पहिल्यांदा जेवायला बसतात त्यांना जेवायला वाढायचं आणि नंतर मग चालू जेवायला बाकीच्यांचं जी लोक आहेत ती बघा गर्दी बघा फुल गर्दी टॉवेल इग्नोर करा जरा मग हे पुण्याला गेल्यावर टाकायचं हे तर नाही टाकायचं अशी वाढवाडी चालू आहे पीस सगळे रस्ता वेगळा तयार करून ठेवली सगळी बसले गेले की फटाफटा वाढले की उशीर झालाय त्यामुळं हा मग आता मी जेवायला बसलोय हे बघा हे घेतलंय मिठाचं भाकर हे भाऊ भाऊ आणि मी पण खाते पप्पा आणि एवढी झाली शेवटची तिकडे तयारी चालू आहे जागरण मुदळाची आता वाजलेत किती वाजलेत किलो 11:30 वाजले का नाही का तर आम्ही जेवायला बसले आता हे पुढे जागरण आणि हे आमचे दाजी दाजी बाकी ती मटण वाढली कार्यक्रम चालू झालाय आणि मी आणि अनुभव जेवतो दोघं बाकी सगळे बसतात बघा आम्ही दोघं जण जेवतो फक्त दोघं जण आम्ही असं टाइमपास करत करत आता रोडला गेलो जेवलं फुल त्यामुळं आता चाललोय तिकडं मुरवळे आलेत आता गवळण आलेत गवळण मुरवळे नाही गवळण चाललोय तिकडं आता बघा
कार्यक्रम चालू झालेला आहे. किती 12 वाजून 12:30 वगैरे काहीतरी वाजत असेल. थोडंसं डान्स बिन्स करायचं काहीतरी जागरण गोंधळ. रडू नको बाळा, मी पाण्याला जाते. रडू नको बाळा, मी पाण्याला जाते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. पाण्याला जाते, पाणी घेऊन दोन बायका 100 रुपये आले आहेत.
आलो आता घरी, कारण की पाय एवढे दुखायला लागलेत ना, कारण की सकाळी 6 वाजता वगैरे उठलो होतो. 6 वाजता उठून आता जवळजवळ रात्रीचे 2 वाजलेत. म्हणजे झोपेचं नव्हतं एवढं काय मला टेन्शन, झोप नव्हती आधी, पण पाय दुखायला लागलेत. आणि मग अशी जेवली की थोड्या वेळ नाचली वगैरे, नंतर जी माझ्यापाशी आली आणि झोपली, मग तिला घेऊन बसलो होतो मी, आणि अशी खाली टाकली की उठत होती. त्यामुळे मग चला म्हणलं घरी. तर आलो मी आता, आणि इथं टाकलं आईला आणि वैष्णवीला परत सोडलं, आणि परत मी आलो आता. तर आता मी काय तिकडे जाणार नाही परत, झोप आली, कारण उद्या ड्रायव्हिंग पण करायचं आहे, कारण उद्या निघायचं आहे पुण्याला परत. त्यामुळे म्हणलं आपलं थोडासा आराम केलेलं बरं आहे, कारण उद्या सकाळी पण काही झोप होणार नाही, आणि जी आता झोप होणार आहे ती उद्या काही झोप होणार नाही दिवसा. त्यामुळे म्हणलं आपलं थोडंसं झोप घ्यावं, बाकीचं का उद्या असेल ते बघावं. आणि पाय असं दुखतोय, आणि जीन्स पॅन्टमुळे ना पुठ्ठा असा घासून घासून सालटी निघालीत, त्यामुळे ते पण दुखायला लागलं. त्यामुळे आपला झोप घ्यावीच नंतर. कपडे वगैरे चेंज केली, सकाळचा शर्ट होता तोच घातला आहे, आणि शॉर्ट आपली. तर चला आता गुड नाईट, बघू आता उद्या काय होतं ते. तिथे म्हणजे उठलो लवकर 5 वाजता 6 वाजता वगैरे लंगर तोडायच्या आधी गेलो तर जाईल, नाहीतर मग झोपणार निवांतपैकी, कारण उद्या गाडी चालवायची. तर चला आता झोपतो मी पण, तुम्ही ब्लॉग बघा, झोपू नका तुम्ही. चला लेट्स गो.